माझ्यावर लक्ष द्या, माझ्यावर लक्ष द्या. तुझ्यावर लक्ष द्यायला तू काय निशिगंधा वाढ आहेस का? हा? तुझ्यावर कशाला लक्ष द्यायचं? बोला बोला. हा? मी म्हातारी आहे मी सुनबाई. पण. अरे मग म्हातारी आहे दिसून राहिला, काय प्रॉब्लेम काय झालं सही सांग ना. हा? आधी माझी केस घ्या जज साहेब. एक मिनिट तुम्हाला सांगतो बाई, इथं ऑलरेडी एक केस आम्ही चर्चेला घेतलेली आहे, ती कोर्टात उभी आहे. नाही पण माझा मुद्दा वेगळा आहे. वेगळा मुद्दा असेल तू का अरविंद जगताप आहे का? हा? वेगळा मुद्दा आहे, वेगळा नाही. मुद्दे त्याच्याकडे असते वेगळे मुद्दे. नाही 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 मग? माझा मुद्दा सिरियस आहे जज साहेब. सिरियस आहे मग जागरी तो कॉमेडी चालते. जज साहेब ऐकून तरी घ्या जज साहेब. काय झालंय काय? काय Problem झालंय काय? मी ऐकतो. या इकडे छोट्या आजी इकडे. काय झालंय? दादा, माझी सून कळलं. सोन्यासारखी सून मला झालं? ओळखत नाही दादा, तुम्हाला ओळखतच नाही. ओळखत नाही. अरे ओळखत नाही, तुम्हीच काहीतरी काड्या केल्या असतील. नाही जज साहेब नाही, मग खरंच मला ती ओळखत नाही. कोण आहे कोण तुमची सून? अंजली गंधावाड. अंजलीगंधा वाढ. असे कोण आहेत? बोलवा त्यांना. या कोण आहेत या? काय 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 एक क्षण. मला पण सांगा ना एक. काय? ते काय प्यायला मागितलं? बर्फ जास्त सांगा फक्त. गे बसा, आपले डोक्याची बाहेर ते. एक क्षण. काय चाललंय? मी बोलवलं सुनबाई, मी बोलवलं. ही बाई हा. ही बाई रोज माझ्या घरी येते आणि मला त्रास देते. हिचं असं म्हणणं आहे की मी ह्या बाईची सून आहे, पण एक क्षण. मी ह्या बाईची सून नाही. प्लीज प्लीज तुम्ही माझी केस घ्या, मी विनंती करते. असं काय बोलतो सुनबाई? अगं मी तुझी सासू आहे, तू माझी सून आहे. दादा दादा तुम्ही तरी बोला ना दादा. एक मिनिट, तुमच्याकडे काय प्रूफ आहे का की ह्याच तुमच्या सुनबाई आहेत? माझ्याकडे फोटो आहे. काय सुनबाईचा फोटो आहे? बघू, दाखवा दाखवा. दाखवा. हे बघा, त्यांना दाखवा तिकडे त्यांचं. ही माझी सून 10 वर्षाआधी मला सोडून गेली आणि 4 रूपानं पुनर्जन्म घेऊन आली. काय आहे? नाव काय आहे त्यांचं? नाव हा. अलका बकुल. अलका बकुल. अलका बकुल. काय रे? अयो, कोण आहे तुम्ही? अलका. ती मेणबत्ती जरा खाली धरा, नाही तर जलका कबूल व्हाल. गेल्या जन्मात मला मारलं होतं. अरे बापरे. अच्छा. त्यावेळी मला कळलं की माझा पुनर्जन्म होणार आहे. मग आणि हा माझा पुनर्जन्म पनवेलमध्ये होणार आहे. मग तेव्हापासून मी वाट पाहते पनवेलची. म्हणजे म्हणजे हिचा पुनर्जन्म हाय. तू कुठली ग? पनवेलची. यस, हाच आहे माझा पुनर्जन्म. बापरे. तर पुढील आरोप हा, तर पुढे आरोप करा. करा. तर तुमच्यावर पुढचा आरोप आहे, तुम्ही फास्ट गाडी चालवता आणि लोकांना घाबरवता. नाही, माझी सवय फास्ट गाडी चालवण्याची, तरी मी सेफ चालवते. हा, हा, यावर म्हणजे- तुमचं नाही ती शेप तुम्ही चालवता, पण तुमच्याकडे त्यांच्यामुळे कसं आहे की बाकीचे लोक म्हणा सहकलाकार तुमच्याबरोबर बसले असतात, ते घाबरतात. त्याचं काय होतं? अरे ह्या बाई विषयी बोलताना तुमच्या जिभा झडत कशा नाहीत रे? हे धरणी माते, तू फाटत का नाही? ही बाई गाडी फास्ट चालवते, हा. पण त्याच्या माग एका आईचं स्वप्न दडलेलं आहे. आईचं स्वप्न कसं काय? काय? तिला स्वतःच्या पोरीला पायलट बनवायचं होतं. पायलट. म्हणून ती पोरगी लहान असताना तिला अशी बाजूला बसवायची आणि स्वतः मात्र स्टेरिंग हातात घेऊन कटा 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 गाडी चालवायची. आपण कारण तिला कळावं की इमानाचा स्पीड कसा असतो. आणि त्या बाईचं कर्तृत्व बघा की तिची मुलगी आज पायलट आहे.
पाय नटनट कापायला लागलं खरं परा लागलं तर नाही हो. अलकाताई हे आम्हाला नवीन इन्फॉर्मेशन मिळाली मलाही तुमच्याबद्दल. आजच कळली. म्हणजे तुमची पोरगी पायलट आहे हे? नाही मी म्हणून गाडी फास्ट चालवत हा, होते. त्याचा ते आमचं काहीतरी संस्कार बघितलं झाला त्या माऊलीला स्वतःच मोठेपण पण माहित नाही रे. वा, क्या बात आहे. नाही पण मला काय म्हणायचं हा 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 की ज्या बायका फास्ट गाडी चालवतात ना त्यांनी स्लो गाडी चालवायची असेल तर एक उपाय आहे. काय उपाय करायला पाहिजे गाडीमध्ये सासूबाईचा फोटो ठेवायचा समोर, म्हणजे मग आपोआप स्लो गाडी चालवते. म्हणजे घरी जायची कटकटीत नाही, काय टेन्शन, लवकर जाऊन काय करणार, म्हातारी तो तोंड बघण्यात आणि काय असं येते. करेक्ट आहे. पुढचा आरोप घ्या. एक क्षण हा एक क्षण हा एक क्षण आला. चला बोला. हा मला अलकाताईंवरती एक आरोप करायचा. अच्छा तुम्हालाच करतात. अरे वा. माझा असा आरोप आहे की अलकाताईंचा कुणावरच विश्वास नाही. हो. म्हणजे कारण मुळात होतं असं की घरात ज्या मावशी कामाला येतात हा त्या येतात, धुणी भांडी करतात, कचरा लादी करतात, सगळं घर आवरून जातात आणि मग अलकाताई पुन्हा ती भांडी घासून पुन्हा सगळं घर आपल्या परीने स्वच्छ करतात. असं का अलकाताई? तुमचा तुमच्या कामवालीवरती भरोसा नाही? अलकाताई तुमचा कामवालीवर भरोसा नाही का? कामवालीचं काम कसं? कामवाली ही केर कशी काढते? कामवाली ही दिसते कशी? आणि तुमचं काय वेगळं? हा, तर उत्तर ऐकूया त्याच्यावरती. मला घर स्वच्छ ठेवायला वगैरे आवडतं, त्यामुळे मी घरी असले की त्यांनी किती काम करू दे मी माझ्या परीने काम करत असते. खरंय मॅडम, खरंय तुमचं. अरे किती खोटा आरोप करता रे, बिनबुडाचा आरोप करता काय रे. होय ही बाई घरी काम करते पण त्याला कारण आहे. ती भांडी त्यांच्या माहेरची भांडी आहेत म्हणून त्या त्यांची काळजी घेतात, त्यांना अंजारतात, गोंजारतात आणि धुवून स्वच्छ ठेवतात. कारण त्या भांड्यांमध्ये त्या स्वतःला बघतात. कसं? असं रिफ्लेक्शन. एवढ्या पॉईंटसाठी एवढं आठवून बोला. अलकाताई तुम्ही आमच्या कोर्टामध्ये आल्या, आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली, आम्हाला लोकांना तुमच्याबद्दल माहिती कळली. तर आता काय झालंय, वाडीमध्ये सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी खूप दिवसांनी सरपंचांचे एक आता नातेवाईक येणार. पूर्वी सरपंच करायचे पण आता रिटायर झाले. तर सरपंचाचे एक नातेवाईक येणार आहेत, त्यांना भेटूयात. आई शांत बसा, गडबड करू नका रे. बरोबर. वा 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 वा, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. अरे बापरे, म्हणजे हे बघितलं, ओळखलं ना? हो. अखिल भारतीय सौभाग्य वस्तू भंडारच्या प्रोप्रायटर अगदी बरोबर. ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. साधना सरगम या ठिकाणी आलेल्या आहेत. साधना सरगम. हा सॉरी ते एकदम आपण सरगम पटकन येऊन जाते ना आपल्याला, म्हणून म्हटलं घ्या. तर असू द्या. आज फार आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन माननीय मकरंद अनासपुरे या ठिकाणी आलेले आहेत. आमचं भाग्य म्हटलं पाहिजे की सर तुम्ही आमच्या या थोकरटवाडीमध्ये आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा हास्य सम्राट म्हणून जो माणूस घराघरात गावागावात ओळखला जातो तो माणूस आज पण मंचावर आलेला आहे. पण एक सर तुम्हाला पर्सनली एक गोष्ट विचारायची होती. तुम्ही आता आलेत म्हणून मी असं ऐकलं की तुमच्या घरी जर कोणी पाहुणे आले तर तुम्ही त्यांना भेट म्हणून पुस्तक देता? बऱ्याचदा देतो. हा विचार मी सुद्धा अंमलात आणलेला आहे सर. हो. हा, माझ्या घरी जे पाहुणे येतात ना त्यांना मी पुस्तक देतो. पण कसं आहे, म्हणजे मला ना तेवढा चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला. विशेषतः तुम्हाला सांगतो बायकांकडून फार वाईट रिस्पॉन्स मिळाला. का कसली पुस्तक वाटली? ते बायकोपेक्षा मेवणी बरी.